जसा देश वसा भेस असे म्हटले जाते, त्याचप्रमाणे प्रत्येक देशांची ओळख तिथल्या संस्कृतीत लपली आहे. असाच एक खेळ चीनने खेळाच्या अंगणात आणला. बुद्धी आणि चातुर्य असलेला हा गो गेम खेळ लवकरच इतर देशात पसरला. साधारणतः बुद्धिबळ या खेळाशी साम्य असलेला हा देश एशियाड गेममध्येही खेळला गेला. नाशिकचे क्रीडा महर्षी तथा टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांनी आपला अनुभव पणास लावत महाराष्ट्रात गो गेम खेळाची मुहूर्तमेढ रोवली आणि गो गेम खेळाचा प्रचार प्रसार व्हावा, जास्तीत जास्त खेळाडू याकडे आकर्षित व्हावेत, भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळात चमक दाखवावी, या उदात्त हेतूने गो गेम असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक दुधारे यांनी गो गेम प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. नाशिकला होणाऱ्या या 2 दिवसीय शिबिरात राज्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या शिबिराचा समारोप मेरीचे उपविभागीय अधिकारी योगेश मोरे यांच्या उपस्थितीत झाला. या प्रसंगी असोसिएशन ऑफ इंडियन गो प्लेयर्सचे व्हाईस प्रेसिडेंट करण रावत, अशोक दुधारे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजू शिंदे, असोसिएशनचे उपाध्यक्ष दीपक निकम पाटील, खजिनदार अविनाश वाघ उपस्थित होते. या प्रसंगी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. करण रावत यांनी गो गेम खेळाविषयी माहिती दिली. मेरा नाम करण रावत है और मैं AIGP का वाइस प्रेसिडेंट हूँ. तो हम पिछले 6 साल से इंडिया में एक्टिव ऑर्गेनाइजेशन है फॉर कुछ भी गो रिलेटेड. हम लोग एवरी ईयर सिलेक्शन टूर्नामेंट्स कराते हैं फॉर इंटरनेशनल टूर्नामेंट्स और हमारा कम्युनिटी भी व्हाट्सएप एंड टेलीग्राम पर बहुत एक्टिव है. तो गो गेम क्या है? तो ये ईस्ट एशिया में बहुत पॉपुलर है. जापान, कोरिया और चाइना में बहुत पॉपुलर है ये. और हम लोग अभी इसको इंडिया में पॉपुलराइज करने का ट्राई कर रहे हैं. जो भी हम लोग को ऑनलाइन मिलते हैं हम उनको सिखाते हैं. हमारा एवरी वीक एक ऑनलाइन सेशन होता है, उसमें फ्री फॉर ऑल है, जिसको आना है सिखा सकते हैं और सीख सकते हैं. हम लोग अपने सिटीज़ में भी वर्कशॉप्स कराते रहते हैं छोटे वाले. इसके अलावा फिर इंटरनेशनल टूर्नामेंट्स में इनवाइट हम लोग को आता रहता है. वर्ल्ड एमेचर गो चैम्पियनशिप होता है, कोरिया प्राइम मिनिस्टर कप होता है, दैन एशियन वेची चैम्पियनशिप होता है जो चाइनीज़ एसोसिएशन कराता है. तो ये सब कुछ के लिए हम टीम भेजते हैं इंडिया से. जो वर्ल्ड कप है और प्राइम मिनिस्टर कप है, ये 1 पर कंट्री जाते हैं लोग. जो वेची चैम्पियनशिप है ये टीम गेम होता है, 5 वर्सेस 5. तो पिछले 3 साल से हम टीम ऑफ 5 भेज रहे हैं. तो यूजुअली ये ओवर वीकेंड होता है एंड ये टूर्नामेंट्स 1 ईयर होल्ड करते हैं. तो अभी हम लोग इंडिया में भी पॉपुलराइज करने का ट्राई कर रहे हैं एंड यहाँ अशोक जी के थ्रू अभी स्कूल्स में भी पॉपुलराइज करने का ट्राई करेंगे. अशोक दुधारे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना जास्तीत जास्त खेळाडू गो गेम खेळाशी जोडले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. घेतलेलं आहे. आपल्या ही जबाबदारी इथून जाऊन तुम्हाला एक बोर्ड आणि काही देणार आहे. आपण आपल्या शाळेत जाऊन मुलांना शिकवायचं आहे. कारण हा गो गेम ज्याप्रमाणे बुद्धिबळाचा स्पर्धा आहे तशाच बुद्धीचा स्पर्धा या गेम आहे. हा 2010 पहिल्यांदी गौरव इथं झालेल्या एशियन गेम्समध्ये समावेश झाला. त्यानंतर हा एशियन गेम्समध्ये आहे 2022पर्यंत एशियन गेम्समध्ये याच्या सातत्याने स्पर्धेत हा सहभाग असलेला क्रीडा प्रकार आहे. आता यावर्षी तसंच एशियन गेम्स ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला कल्पना आपल्याला की काही खेळ बाहेर जातात, काही आत येत असतात. तसं ह्यावेळी त्याला बाहेर येईल तर पुढच्या वेळ तो आत येईल. परंतु आपल्याला आत्तापासून अशी तयारी करायची की येणाऱ्या भविष्यातल्या पुढच्या एशियन गेम्समध्ये आपले मुलं खेळतील त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची. आणि आपण हा गेम शालेय लेवलपासून जर सुरुवात केली तर निश्चित आपण पुढे जाऊ. या ठिकाणी आपल्याला फेडरेशन ही जबाबदारी दिली, आपली काम करायला संधी दिली तर आपलं ते काम जास्तीत जास्त वाढवू. आपण लवकरच याची राज्यस्तरीय स्पर्धा घेणार आहोत. त्यासाठी तुमच्याकडून मुले प्रत्येक जिल्ह्यातून मुलं येणं गरजेचं आहे आणि त्यातून आपण चांगली चांगली स्पर्धा घेऊ. तुम्हाला सगळे या शिबिरात सहभागी झाले त्यामुळे तुमची सगळ्यांचं अभिनंदन. यावेळी खेळाडूंनी शिबिरातील अनुभव विशद केला. गो गेम खेळात खेळाडूंचा बौद्धिक कस लागत असल्याचे त्यांनी सांगितले. खूप खूप आभार ज्यांनी की एवढं चांगलं आयोजन केलं आणि आमच्यासारख्यांना म्हणजे त्या गो गेमचं प्रशिक्षण दिलं त्याबद्दल. आणि खरंच हा गो गेम इतका चांगला आणि सोपा आवडला आहे आम्हाला की एकदम बसून किंवा कधी फ्री टाईम असला तेव्हाही हा गेम खेळू शकतो. आणि त्याचबरोबर या गेममुळं मला तरी वाटतं की बौद्धिक क्षमताही जास्त वाढेल. आणि खास करून जे की छोटे मुलं आहेत किंवा बिगिनर आहेत म्हणजे मोठे त्यांनासुद्धा हा गेम चांगल्या प्रकारे खेळू. खूप खूप आभार ज्यांनी हे खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रशिक्षण म्हणजे अवेलेबल करून दिले या ठिकाणी. आणि करण सरांनी खूप चांगल्या प्रकारे घेतलं त्याच्यामुळे आम्हाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अप्रोच करता आले या गेममध्ये. त्याबद्दल सरांचे पण खूप खूप आभार. थँक्यू.
त्याचं आम्ही प्रशिक्षण घेतलं आहे. चेस आणि गो गेम असं म्हणतात की आहे सारखं शिकवून मालिशमध्ये वेगळंच आहे. चेसमध्ये आपण एकमेकांना मारतो, त्याच्यामध्ये मारायचं नाही आहे, तर जागा कॅप्चर किती करू शकतो आणि आपल्या लिबर्टी किती आपण जवळ ठेवू शकतो असं यामधून आम्हाला शिकायला भेटलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खेळ हा सोपा आहे, समजण्यासारखा आहे आणि लहान मुलांमध्ये हा जास्तीत जास्त आवड निर्माण करून त्यांच्यामध्ये विचार क्षमता वाढवण्याची ताकद या खेळामध्ये आहे. आता जे सध्याचे मुलं मोबाईलमध्ये जे अडकले त्यांना बाहेर पडणे खेळामध्ये येण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. योगेश मोरे, दीपक निकम पाटील आणि अविनाश वाघ यांनीही खेळाडूंना उपरोक्त आवश्यक सूचना केल्या. आणि भविष्यात आम्ही तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध राहू. कधी सर तुम्ही आम्ही कधी कळवा की आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना किंवा आम्हाला अशाची सुविधा पाहिजे, त्या सुविधांसाठी आम्ही तत्पर राहू. आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो की आपण आपल्या तालुक्यावर किंवा आपल्या ग्राम लेवलवर जाऊन अधिकाधिक शिक्षक आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना ट्रेन करा आणि त्यांच्यामध्ये खेळ भावना आणि खेळप्रती त्यांची भावना चांगल्या जागृत कराव्या, जेणेकरून ते पण आपल्या मेन स्ट्रीममध्ये येऊन आपल्या महाराष्ट्राचं किंवा देशाचं नाव सोड करतील. त्याबद्दल आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो. गो गेम हा पूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित करायचा आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात आपले खेळाडू गो गेमचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, खेळाडू तयार झाले पाहिजे. 2010 ते 22पर्यंत एशियन स्पर्धेमध्ये गो गेमचा समावेश होता. काही कारणास्तव यावर्षीच्या एशियन स्पर्धेमधनं वगळण्यात आला, पण भविष्यात होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा गो गेम समाविष्ट करण्याचे चान्सेस खूप सारे आहेत आणि त्या पद्धतीने त्या वाटचालीवरती आपण आपल्या खेळाडूंना प्रशिक्षण देऊन यापुढील स्पर्धेमध्ये सहभागी करावे. जास्तीत जास्त एका जिल्ह्यात कमीत कमी 10 खेळाडू जरी सहभागी झाले, कमीत कमी 10 खेळाडू, तरी स्पर्धेत गर्दी दिसेल, नावलौकिक होईल व मुलांना जास्त स्पर्धा, जेवढे जास्त स्पर्धा तेवढं जास्त स्पर्धा खेळायला भेटणार आहे. सरांनी आपल्याला जे गो गेमचं मार्गदर्शन दिलं, त्याबद्दलची माहिती दिली, ती आपण व्यवस्थित आत्मसात केलीच आहे. ती जाऊन आपण आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व खेळाडूंपर्यंत पोचवावी, सर्व क्रीडा प्रशिक्षकांपर्यंत पोचवावी आणि दुधारे सरांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या महिन्यामध्ये आपण जी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करत आहोत, त्या स्पर्धेमध्ये आपल्या जिल्ह्याचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद राहावा याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावा. त्याचबरोबर मोरे सरांनी आपल्या एका शब्दावरती आपल्याला जी निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली आणि त्या निवास व्यवस्थेचा खास करून आनंद घेणारे आमचे सर इथे पहिल्याच दिवशी रिपोर्टिंगच्या दिवशी आले आणि आपल्या गिरी परिसरामध्ये आपण जे काळजीपूर्वक इथले वन्य प्राणी आहे त्यांचं संगोपन करतात आणि मेरीकडून त्यांना खाद्य देखील पुरवलं जातं. म्हणजे आपल्याला बघता असं वाटत असेल की क्रीडा मार्गदर्शक कुणाल अहिरे यांनी सूत्रसंचलन केले. याप्रसंगी ज्योती निकम, सतीश बोरा, शशीभूषण सिंग, भूषण भटाटे, मनीषा काठे, ऋषिकेश रसाळ, अविनाश ढोली यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज नाशिक.